नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की नंदिनी पाणी समजून आता दारू प्यायली असते. त्यानंतर दारूच्या नशेमध्ये नंदिनीच्या मनातील सगळं प्रेम ती आता जीवाला सांगू लागते. जीवा म्हणत असतो की नंदिनी तू घरी जा, तुला दारू चढली आहे. तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते की अहो, हेच माझं घर आहे, हे घर सोडून मी कुठे जाऊ, तुमच्या मिठीत मला राहू द्या ना, मला खूप छान वाटतंय. त्यानंतर रिक्षात बसून नंदिनी आता बाहेर जाण्याचा हट्ट करू लागते. दारूच्या नशेत का होईना, पण नंदिनी तिच्या लग्नानंतरचा सगळा प्रवास आता जीवाला सांगू लागते. कशा प्रकारे अगोदर तुम्हाला हा संसार नको होता, त्यानंतर मलाही नको होता, पण आपला नातं असं घट्ट बनलं की आता दोघांनाही हा संसार हवा आहे. हे सगळं काही आपल्या आयुष्यात घडवून आणलंय आपल्या लाडक्या बाप्पाने. तर जीवा म्हणतो की बाप्पांचा आशीर्वाद आहेच आपल्यावर, म्हणूनच मला तू एवढी प्रेमळ नंदिनी मिळालीस. खरं तर 21 दिवसांचा व्रत घेतलेला असतो तू. आज माझा शेवटचा दिवस आहे आणि आज मी तुला सासरी घेऊन जाणार. नंदिनी म्हणते की चला की मग, मी तर केव्हापासून रेडी आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात काव्या तिचा भूतकाळ आता पार्थला सांगत असते. जीवाला मिळवण्याचा प्रयत्न करत होते, पण मात्र मी प्रेमाचा खरा अर्थ विसरून गेले होते. मला फक्त काही झालं तरी जीवा पाहिजे होता, पण लग्नाच्या काही दिवसांनंतर जीवाला मी नको होते. तरीसुद्धा मी जबरदस्तीने आमचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करू लागले, बळजबरीने प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करत होते. तर इकडे नंदिनीने आता दारू प्यायलेली असते आणि ती जीवासोबत आता खूपच प्रेमाने बोलत असते. पण नंदिनीचा तोल जातो आणि जीवा नंदिनी आता बिछाण्यावर खाली पडतात. नंदिनी आता तिच्या मनातील सगळं प्रेम जीवाला सांगत असते. कशा प्रकारे ती राग विसरून पुन्हा जीवाच्या प्रेमात पडली आहे आणि जीवासोबत ती पुन्हा तिच्या घरी यायला तयार आहे. तर जीवा म्हणतो की तू हे सगळं मला अगोदर का नाही सांगितलंस. तेव्हा नंदिनी म्हणते की बाबांच्या रागामुळे अगोदर माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप राग होता, पण तुम्ही तो प्रेमाचा व्रत घेतला आणि माझं मन जिंकलं. आता लवकर मला याच रिक्षात बसून माझ्या सासरी घेऊन चला. अशाच प्रकारचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.